अमरावतीत विमानतळाने प्रेसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर PAPIचे हवाई कॅलिब्रेशन यशस्वीपणे पूर्ण केले आहे, जे विमानतळाच्या पूर्ण कार्यरत स्थितीच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. विमानचालन सुरक्षिततेत आवश्यक साधन असलेले PAPI प्रणाली धावपट्टीवर येणाऱ्या विमानांना अप्रोच दरम्यान योग्य गाईडलाईन्स क्लोज राखण्यासाठी आणि सुरक्षित लँडिंगसाठी सुनिश्चित करते. PAPI प्रणालीचे कॅलिब्रेशन विमानतळाच्या पायाभूत सुविधांचा एक महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे ते आंतरराष्ट्रीय विमानचालन सुरक्षा मानांकनांना पूर्ण करते. हे पाऊल विमानतळाला पूर्णपणे कार्यरत होण्याच्या एक पाऊल पुढे टाकले. अमरावतीत विमानतळावरून उड्डाण ऑपरेशनकरिता सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वसनीय सेवा प्रदान करण्यासाठी ते स्थान मिळावेत. सर्व उपकरणे आंतरराष्ट्रीय विमानचालन संस्थांद्वारे निर्धारित केलेल्या कठोर नामांकनांना पूर्ण करतात, याची खात्री करण्यासाठी विमानतळ प्रमाणित विमानचालन तज्ज्ञांसोबत तत्परतेने कार्यरत आहे. PAPI हवाई कॅलिब्रेशन स्वतः उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक VCMD महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी श्रीमती स्वाती पांडे यांनी प्रत्यक्ष पाहिली आहे. त्या कॅलिब्रेशन फ्लाईट पाहण्यासाठी मुंबईहून आल्या होत्या. अमरावती विमानतळ प्राधिकरण फ्लाईट इन्स्पेक्शन युनिटीने BHAR 360ER टर्बोप्रॉप विमानतळाने कॅलिब्रेशन केले, जे 7 सदस्यांच्या बेंगळुरूवरून अमरावती विमानतळावर कॅप्टन अनुप काचरू आणि विमानचालन तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. विमानाने 26/08 धावपट्टीच्या बाजूने अमरावती विमानतळावरून उड्डाण केले आहे आणि यशस्वीरित्या कॅलिब्रेशन पूर्ण केले. पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग, ST टॉवर आणि इतर सिव्हिल वर्क आधीच पूर्ण झाल्यामुळे अमरावतीहून लवकरच पूर्ण वाणिज्यिक उड्डाणे सुरू होण्यापूर्वी शेवटच्या काही सुरक्षा तपासण्या केल्या जात आहेत. अलायन्स एअर प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत मुंबई-अमरावती-मुंबई मार्गावर ATR 72 सह नियोजित ऑपरेशन सुरू करील.